लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. धुळे कल्याण मेनू प्रवासी गाडीत विना तिकीट प्रवाशांचा सुळसुळाट. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष. रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. प्रामाणिकपणे तिकीट काढणाऱ्यांवर अन्याय. नाशिकच्या नांदगाव मनमाड मार्गे धुळे ते कल्याण दरम्यान धावणारी मेनू प्रवासी रेल्वेगाडी धुळे, जामदा, शिरूर, चाळीसगाव, नांदगाव आणि मनमाड या महत्त्वाच्या स्थानकावरून जात असून या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु या रेल्वेगाडीमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढ झाली असून त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील व शहरी भागातील रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होत असून रेल्वे गाडीतील देखील बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या मार्गावर तिकीट तपासणीस टीसी आणि फ्लाइंग स्क्वॉडचे प्रमाण वाढवणे तसेच अचानक तपासणी मोहीम राबवणे आवश्यक आहे. मनमाड, चाळीसगाव आणि नांदगाव सारख्या जंक्शन रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी केल्यास विना तिकीट प्रवासाला आळा बसेल. तसेच प्रवाशांमध्ये तिकीट काढण्याबाबत जनजागृती करणे, दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबवणे आणि डिजिटल तिकीट सुविधांचा प्रचार केल्यास रेल्वेचा महसूल वाढीचा लाभ होऊ शकतो. योग्य उपाययोजना केल्यास शासनाचा आर्थिक फायदा होऊन प्रवासी सेवा ही अधिक शिस्तबद्ध होईल अशी अपेक्षा होत आहे. धुळे कल्याण छत्रपती शिवाजी टर्मिनस ही रेल्वेगाडीला धुळ्यापासून मेमो प्रवासी रेल्वेगाडीला तिकीट चेकर असावा अशी मागणी होत आहे. ज्या प्रवाशांकडे तिकीट होते, ज्यांनी तिकीट खरेदी केले अशा प्रवाशांना बसायला देखील जागा नव्हती. मात्र विना तिकीट प्रवासी धारक जागा सांभाळून बसतात. बऱ्याच वेळेला तिकीट धारक आणि विनंती की धारक दोघांमध्ये जागेवरून बाचाबाची होऊन भांडणे देखील होतात. अशा या घटनांची रेल्वे प्रशासनाकडून फक्त दखल घेतली गेली पाहिजे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.